हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मिक्स व्हेजिटेबल ऑमलेट. हे विदाऊट एग आहे, तर तुम्ही पण बघा मी कसं बनवलेलं आहे. ते खायला पण छान लागतो आणि कसं बनवलेलं आहे ते तुम्ही बघा. प्रथम मी इथे गाजर, कोबी, टोमॅटो, कांदा असा घेतलेला आहे. तुम्ही आणखीन त्यामध्ये भाज्या पाहिजे तर घेऊ शकता. मी थोडीशी मेथी पण घेतलेली आहे, आपली मोठी मेथी असते ती, कारण मुलीला हे सगळं भाज्यांमध्ये आवडत नाही. म्हणून तिच्यासाठी मी काय करायचं म्हणून ऑमलेटऐवजी मी हे असं पोळी बनवलेली आहे. तर ते तुम्ही बघा मी कसं बनवलं. त्याच्यामध्ये क्रंचीपणा येण्यासाठी थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर पण टाकलेलं आहे आणि हळद, मीठ, मसाला, तसं 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्यानंतर ते सगळं ढवळून घेणार आहे आणि ढवळून घेतल्याच्यानंतर मी एक तवा ठेवणार आहे गॅसवर. त्या गॅसवर तवा ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, कारण जसं आपण ऑमलेटला तेल लागतो तेवढंच मी तेल टाकणार आहे. तर इथे माझे आता मिक्स व्हेज ऑमलेट असं तयार झालेलं आहे. तर ते तुम्ही बघा मी कसं बनवलेलं आहे. ते असं छान असं सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर खूप छान लागते ही रेसिपी. थोडंसं क्रंचीपणा पण येतो, कारण माझी मुलगी मेथी खात नाही, कोबी पण खात नाही, म्हणून तिच्यासाठी काय करायचं हे प्रश्न पडतो. तर मी त्यासाठी हे एकदम बारीक असं चिरून घेतलेली होती. तुम्हाला जर आणखी यामध्ये भाज्या पाहिजे तर आणखीन भाजी घालू शकता. बघा खायला खूप छान लागते ही रेसिपी, तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि नंतर मी इथे वरण भात भाजी बनवलेली आहे. तर भात मी शिजून घेतलेलं, तसंच मुगाचं वरण मी बनवणार आहे, ते पण तिखट करणार आहे. त्यामध्ये मी हळद, मीठ, मसाला आणि नंतर मी ह्याच्यामध्ये तडका देणार आहे. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची ह्याचा तडका देणार आहे. आणि ते जे मसाले ऑलरेडी मी मिक्स केलेले होते ते मी ह्या डाळीमध्ये टाकणार आहे. बघा तुम्ही कशी माझी तिखट वरण झालेलं आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि इथे मी मेथीची भाजी बनवलेली आहे. आणि जर हे माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.